प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण महिषासुरमर्दिनी स्तोत्र आईगिरी नंदिनी हे मराठी अर्थात समजावून घेत आहोत. पहिल्या भागात आपण 1 ते 10 असे 10 श्लोक समजून घेतले. आजच्या या दुसऱ्या भागात आपण उरलेले 11 श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 11 ते 21 समजून घेणार आहोत. तर आता श्लोक क्रमांक 11. आई सुमनः 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 सुमनोहर कांतियुते शीतरजनी रजनी 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 करवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते मा रम्यकपर्दिनी शैलसुते. आई सुमनः 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 सुमनोहर कांतियुते. परोपकारी, सुखद, प्रसन्न, आनंददायक मनाची आणि फुलासमान आकर्षक कांती असलेली श्रितरजनी रजनी 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 करवक्त्रवृते. रात्रीच्या रंगाला दुय्यम बनवणारी, अंधाऱ्या रात्रींमध्ये श्रेष्ठ अशा काळ्या रंगाची, चंद्रासमान तेजस्वी मुख असलेली म्हणजे जिच्या मुखाभोवती चंद्राचे किरण पसरलेले आहेत, किंवा जी अंधारात किंवा दुःखात असलेल्या जनांसाठी चंद्रासारखी शीतल आहे. सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते म्हणजे भुंग्यांच्या थव्यात असलेल्या विशेष भुंग्यासमान सुंदर आणि चंचल डोळे असलेली. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आणि जिने सुरेख अशी केशरचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो. 12वा श्लोक पाहूया. सहित महाहव मल्ल मतल्लिक मल्लित रल्लक मल्लरते विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते शीतकृत फुल्ल समुल्ल सितारुण तल्ल जपल्ल वसल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते मा रम्यकपर्दिनी शैलसुते. सहित महाहव मल्ल मतल्लिक मल्लित रल्लक मल्लरते. मस्तवाल मल्लांबरोबरच्या महायुद्धात जिच्या बरोबर मोगऱ्यांसारख्या नाजूक स्त्रिया सामील असतात. विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते जिच्या बरोबरच्या भिल्ल वस्तीतल्या स्त्रिया मोगरीच्या वेलीसारख्या नाजूक असून मधमाशांच्या थव्याप्रमाणे गजबज करतात. म्हणजे जिच्या भोवती मल्लिक, जिल्लक आणि भिल्लक जातीचे शिकारी असून ज्यांच्या झोपड्यांभोवती वेली पसरलेल्या आहेत. शीतकृत फुल्ल समुल्ल सितारुण तल्लज पल्लव सल्ललिते पूर्ण फुललेल्या फुलांप्रमाणे आणि लाल कोवळ्या पानांच्या वेलींप्रमाणे जी सुंदर आहे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो. 13वा श्लोक बघूया. अविरल गंड गलन मद मेदुर मत्त मतंगज राजगते त्रिभुवन भूषण भूत कला निधि रूप पयो निधि राजसुते आई सुदती जनलाल समान समोहन मन्मथ राजमते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते मा रम्यकपर्दिनी शैलसुते. अविरल गंड गलन मद मेदुर मत्त मतंग गजराज गते म्हणजे ज्याच्या गंडस्थलातून दाट मद सतत स्त्रवत आहे अशा श्रेष्ठ मस्त हत्तीप्रमाणे जिची चाल आहे.
त्रिभुवन भूषण भूतकलानिधी रूपपयो निधी राजसुते. तिन्ही जगांना भूषणास्पद अशा चंद्राप्रमाणेच जी महाक्षीरसागराची कन्या आहे. आई सुदती जनलाल समान समोहन मन्मथ राजमते. सुंदर दात असणारी, जनमानसात लालसा उत्पन्न करणाऱ्या मदन देवाला जिने बंदिस्त केले आहे, अशी जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो. 14वा श्लोक. कमल दलामल कोमल कांती कला कलिता मल भाललते सकल विलास कल निलय क्रम केली चकत्कल हंस कुले अलिकुल संकुल कुंतल मंडल मौली मिलत बकुलाली कुले. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते. कमल दलामल कोमल कांती कला कलिता मल भाललते. जिचं कपाळ स्वच्छ निष्कलंक कमळाच्या पाकळीप्रमाणे शुभ्र तलम आणि कांतिमान आहे. सकल विलास सकला निलय क्रम केली चलत्कल हंसकुले. जिच्यासोबत खेळकर आणि मंजूळ आवाज करणारा राजहंसाचा थवा आहे. अलिकुल संकुल कुंतल मंडल मीली मिलत वकुलाली कुले. भुंग्यांचे थवे जिच्या डोईवरील केशरचनेत माळलेल्या बकुळीच्या फुलांवर घोंघावत आहेत. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो. 15वा श्लोक बघूया. कर मुरली रव विजित पूजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित पुलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंज गते. निजगण भूत महाशबरी गण सद्गुण संभृत केली तले. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते. कर मुरलीरव विजित पूजित लज्जित कोकिल मंजुमते. जिच्या हातातील पाव्याच्या मधुर आवाजाच्या शिडकाव्याने कोकिळ लज्जित होतो. मिलित पुलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंज गते. जी पुलिंद जनजातीच्या जनांबरोबर चित्ताकर्षक सूर गुणगुणते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रंगीत पर्वतावरील वाटिकांमधून हिंडते. निजगणभूत महाशबरीगण सद्गुण संभृत केली तले. आपल्या गुणी अनुयायी भिल्ल स्त्रियांबरोबर क्रीडा करते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो. 16वा श्लोक. कटितट पीत दुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चंद्र रुचे प्रणत सुरासुर नीली मणि स्फुर दंशुल सन्नख चंद्र रुचे. जित कनकाचल मौली मदोर्जित निर्भर कुंजर कुंभ कुचे. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते. कटितट पीत दुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चंद्र रुचे.
जिच्या कमरेच्या पिवळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राच्या तेजस्वी किरणांपुढे चंद्राची कौमुदीही निस्तेज पडते. प्रणत सुरासुर मौली मणिस्फुर दंशुल सन्नख चंद्ररुची, जिच्या पायांची नखे चंद्रासारखी चमकतात. कनकगिरी जिंकल्यावर हत्तीने मस्तीत आपलं मस्तक उचलल्याप्रमाणे जिचे घटांप्रमाणे स्तन दिसतात. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो. 17वा श्लोक. विजित सहस्त्र करैक सहस्त्र करैक सहस्त्र करैक नुते कृतसुर तारक संगर तारक संगर तारक सूनुसुते सुरथ समाधि समान समाधि 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 सुजातरते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते. विजित सहस्त्र करैक सहस्त्र करैक सहस्त्र करैक नुते, जिने आपल्या 1000 हातांनी दैत्यांच्या 1000 हातांवर विजय मिळवला. जिला भक्तांचे हजारो हात नमस्कार करतात. कृतसुर तारक संगर तारक संगर तारक सूनुसुते, जिने तारकासुराबरोबरच्या युद्धात देवांना वाचवणारा पुत्र म्हणजे कार्तिकेय निर्माण केला आणि त्या पुत्राला प्रोत्साहित केले. सुरथ समाधी समान समाधी 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 सुजातरते, राजा सुरथ आणि वैश्य समाधी यांच्या भक्ती आणि चिंतनाकडे जी एकच समभावाने पाहते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो. या श्लोकाच्या 3ऱ्या चरणात ज्यांचा उल्लेख आला आहे ते महाराज सुरथ आणि वाणी समाधी हे महिषासुरमर्दिनीचे आद्य सर्वसामान्य मानवी भक्त होत. त्यांची आणि त्यांना मेधा ऋषींनी केलेल्या उपदेशाची कथा दुर्गा सप्तशती आणि देवी भागवत ग्रंथांमध्ये आहे. राजा सुरथ याची राजधानी कोठे असावी याबद्दल मतांतरे असून त्या अनेक स्थानांपैकी एक जागा कोल्हापूर ही सुद्धा आहे. 18वा श्लोक पाहूया. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे आई कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत् तव पदमेव परं पदि नित्यनुशीलयतो मम किं न शिवे. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते मा रम्य कपर्दिनि शैलसुते. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सुशिवे, करुणेचे निधान असलेले आहे शुभदेवी, जो दररोज तुझ्या चरणकमलांची भक्तिपूर्वक सेवा करतो त्याला. आई कमले कमला निलये कमला निलयस्य कथं न भवेत्. हे कमळात निवास करणाऱ्या कमले, कमळात तुझ्या पायांशी स्थान मिळणार नाही असे कसे होईल. तव पदमेव परमपदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे. तुझी पावलेच अत्युच्च स्थान आहेत या धारणेने त्यांचे ध्यान करणाऱ्या मला आणखी काय हवंय. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो. 19वा श्लोक पाहूया. कनकल सत्कल शीक जलैरुन सिंचति ते गणरंग भुवं
भजति स किं न शचीकुचकुम्भतटी परिरम्भ सुखानुभवम् तव चरणं शरणं करवाणि मृडानि सदा मयि धेहि शिवम् जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते कलकल सत्कल शीक जलैरुनिशिंचति ते गण रंगभुवम। जो तुझ्या प्रासादाच्या आवाराचे सुवर्णाच्या पात्रातील जलाने सिंचन करतो त्याला भजति स किं न शचीकुच कुंभ तटी परी रंभ सुखानुभवम। जो तुझ्या प्रासादाच्या आवाराचे सुवर्णाच्या पात्रातील जलाने सिंचन करतो त्याला घटांप्रमाणे असणाऱ्या शचीच्या स्तनांना आलिंगन देण्याच्या आनंदाचा अनुभव का मिळणार नाही? म्हणजे जो इंद्रपदी का पोहोचणार नाही? कारण शची म्हणजे इंद्राची पत्नी आणि हे भाग्य इंद्राला मिळतं असा त्याचा अर्थ आहे। तव चरणं शरणं करवाणि मृडानि सदा मयि धेहि शिवम। मी तुझ्या पायी शरण आलो आहे, मजवर दया कर आणि माझे नित्य कल्याण कर। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो। 20वा श्लोक। तव विमलेन्दु कलम वदनेन्दु मलम सकलम ननुकूलयते किमु पुरुहूत पुरेन्दु मुखी सुमुखी धीरसौ विमुखी क्रियते मम तु मतं शिवमान धने भवती कृपया किमुत क्रियते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते। तव विमलेन्दु कलम वदनेन्दु मलम सकलम ननुकूलयते। जो तुझ्या सौम्य चंद्रासमान स्वर्गीय वदनाचे सतत ध्यान करतो त्याला सुरलोकातील चंद्रानना कशा काय पाठमोरा धाडतील? किमु पुरुहूत पुरेन्दु मुखी सुमुखी भीरसौ विमुखी क्रियते मम तु मतं शिवमानधने भवती कृपया किमुत क्रियते। मला तर असे वाटते शंकराचा मान हाच सर्वात महत्वाचा खजिना असणाऱ्या हे पार्वती तुझ्या कृपेने तू काय करू शकत नाहीस? जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय हो। आणि आता सर्वात शेवटचा श्लोक 21वा। आई मयि दीन दयालु तया कृपयैव तया भवितव्यमुमे आई जगतो जननीति जयाशु मयापि तथानुमितासि रमे न यदुचितं न भवत्युररी कुरुता दुरुतापमपाकुरु मे। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते मा रम्यकपर्दिनि शैलसुते। आई मयि दीन दयालुतया कृपयैव तया भवितव्यमुमे। हे उमे, गरीब दुबळ्यांवर दया करणाऱ्या तू मजवर दया करच। आई जगतो जननीति जयाशु मयापि तथा नुमितासि रमे। हे रमे, तू जशी जगाची माता आहेस तशीच माझीही माता आहेस। न यदुचितं न भवत्यररी कुरुता दुरुतापमपाकुरु मे। माझी ही प्रार्थना जर योग्य नसेल तर तू ती स्वीकार करू नकोस। तू माझे दुःख दूर कर। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। जिने सुरेख केशरचना केली आहे अशा
महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके, तुझा विजय हो. तर श्रोते हो, हे होतं अतिशय विख्यात असलेलं आणि खूपच लोकप्रिय असलेलं महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐगिरी नंदिनी. आपण 2 भागांमध्ये त्याच्या पूर्ण 21 श्लोकांचा अर्थ मराठीत बघितला आणि ते कसं गायचं हे सुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी काही तसा फार मोठा कोणी गायक नाही, पण प्रयत्नपूर्वक मी त्याचे उच्चार शुद्ध असावे आणि त्यामध्ये जी लय आहे, जे अनुप्रास इत्यादी अलंकार कवीने वापरलेले आहेत, ते यथार्थ स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचावे असा प्रयत्न केलेला आहे. माझा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. आपल्याला हे स्तोत्र माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला माझ्या चॅनलवरील अन्य अभिवाचनं कशी वाटतात हे मला जरूर कळवा आणि जर आपल्याला माझं चॅनल आवडलं तर जरूर त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींपर्यंत त्याला पोहोचवा. धन्यवाद. आणि हो, आपल्या सर्वांना